महाराष्ट्रामधील धबधब्यांचा राजा म्हणजेच देवकुंड. आणि आज आपण बघणार आहोत हा धबधब्यांचा राजा कसा आहे ते. नमस्कार मित्रांनो, रणजित बर्ग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहे देवकुंडला. आम्ही आलो आता मित्राच्या घरी आणि इथून आमचा प्रवास चालू होणार आहे देवकुंडला. आता बघूया मित्रांचं आवरलं आहे का, जेवण वगैरे घ्यायचं आमचं विचार चालू आहे. सकाळी 8 वाजता मित्राच्या घरी चहा पिला आणि आमचा प्रवास चालू झाला देवकुंडच्या दिशेने. त्यानंतर टाईमपास करत करत आम्ही देवकुंडच्या कधी जवळ येऊन पोचलो हे आम्हाला कळले सुद्धा नाही. आणि आम्ही पोचलो विळे देवकुंड या रोडवर. नमस्कार मंडळी, आपण चाललोय देवकुंडला आणि बघू शकता या विळे ते देवकुंडच्या रोडला किती जबरदस्त असं हे वातावरण आहे. हीच तर मजा आहे इथली या देवकुंडची. नुसता देवकुंड बघू नका, तर या देवकुंडच्या आजूबाजूचा हा परिसर सुद्धा बघा. किती सुंदर असा हा निसर्ग आहे, पक्ष्यांचे आवाज. देवकुंडच्या ह्या अशा सुंदर अशा रोडवर थांबा, सुंदर अशा या निसर्गाचा अनुभव घ्या. आदल्या दिवशी पाऊस पडलेला होता, पण आजचं वातावरण एकदम स्वच्छ होतं. त्यामुळे अशा या सुंदर वातावरण फोटोशूट करण्याचा मोह मला आवरला नाही आणि मस्तपैकी या माकड उड्या मारत मारत हे फोटोशूट पूर्ण केले. अशा या निसर्गरम्य वातावरणात एकांतात वेळ व्यतीत घालवण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो भिरा या गावी. फायनली आपण आलो आता देवकुंडच्या या पार्किंगमध्ये आणि आपल्यासोबत अमित कासाट साहेब आणि स्वप्नील राजीवडे हे आपले मित्र आहेत कंपनीतले. सुंदर असा व्ह्यू आहे समोरचा, एकदम नयनरम्य असा वातावरण आहे आणि बहुतेक पावसाची पण शक्यता आहे. याच पाऊस तर पडायलाच पाहिजे. भिरा ते देवकुंड वॉटरफॉलचं अंतर 4.5 ते 5 किलोमीटरचं आहे आणि हा ट्रेक आमचा फायनली चालू झाला. 2 ते 3 वर्षांची प्रतीक्षा आज संपलेली आणि फायनली आज आम्ही या देवकुंडच्या वॉटरफॉलला जात होतो. आपण पाणी जरी नाही आणलं तरी असे जागोजागी आपल्याला हे स्टॉल आपल्याला दिसू शकतात. ट्रेकिंगचं अंतर जास्त असल्यामुळे भरपूर पाणी आपल्याला या ट्रेकिंगमध्ये लागतं. 5 ते 10 मिनिटाचाच ट्रेक पूर्ण झाल्यानंतर पुढे आम्हाला दिसले मित्राचे नातेवाईक. त्यांनी आम्हाला मोलाच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर पुढचा प्रवास आम्ही चालू केला. कोणलं कसं आहे, जोपर्यंत पोहोचत नाही ते लांबून नाही दिसत. 1-2-3 मिनिटं आहेत तरच ते वॉटरफॉल दिसतो. ओके ओके, असं आहे. पाणी असेल ना, पण आता भरपूर पाणी. भिरा डॅमच्या जवळूनच सुरुवातीचा रस्ता गेलेला आहे, त्यामुळे फोटो काढण्यासाठी कुठलीच कमतरता इथं आपल्याला दिसून येत नाही. तुम्ही भरपूर अशी फोटोग्राफी इथं विविध ठिकाणी करू शकता. 20 ते 30 मिनिटाची ट्रेकिंग झालेली आहे आणि पाय गारपाटलेलो आहे. कारण एवढा चालायचं आहे ते आपल्याला माहिती नव्हतं. स्वप्नीलचं म्हणणं होतं फक्त अर्धा तास चालायचं, पण त्यांना आम्ही 100% जेवण घालणार. आणि खाता जेवण असताना सुद्धा ह्यांनी बोलते का थोडा चालू आपण आणि पुढे येऊ. इकडे पडताना पण दिसतंय. समोर एक मस्तपैकी सफरचंद भेटलेला, आपण त्याची भूक भागू शकतो 100%. ठीक आहे, एक खूप निसर्ग सानिध्यात येऊन एक मस्त वातावरण आहे, जरा आनंद वाटतो चालण्यामध्ये. पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी जागोजागी अशी सुंदर सुंदर नजारे दिसून येतात. तिथं आपण वेळ व्यतीत करू शकतो. दुपारचे 12 वाजून गेलेले आणि आता वेळ होती जेवणाची. या निसर्गरम्य अशा या वातावरणात आम्ही हा जेवणाचा आनंद घेतला. शक्य असल्यास तुम्ही सुद्धा घरूनच जेवण आणा, कारण या निसर्गात जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पायथ्याशी बसलेलो आहोत, एकदम मस्तपैकी सुंदर असं नदी इथं वाहताना दिसत आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपण जेवणाचा आनंद लुटत आहोत. तर निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता राहिलेला ट्रेक चालू करत आहोत. खूप सुंदर असं हे वातावरण आहे, बघू शकताय. ही मुले बहुतेक सकाळी 6 वाजता आली असावी आणि आता रिटर्न सुद्धा चाललेली आहेत. आताच एक जण बोलला आम्हाला अजून पण 1.5 तास लागणार आहे. आपल्याला तहान लागली असेल जागोजागी आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल आपल्याला दिसून येतात. तुम्ही येथे जाऊन लिंबू सरबत, पाणी आणि नाश्ता सुद्धा करू शकता. गाववाल्यांचे हेच एक उपजीविकेचे साधन. तुमचं घर कुठं आहे? तिकडे आहे, इकडे आहे? 7 किलोमीटर वरती. इथून 7 किलोमीटर. 7 किलोमीटर इथून आम्ही रोज भजी आणतो.
सकाळी पहाटे 5 तुम्ही राहायला जर समजा इथं लागलं तर इथंच राहता का तुम्ही? इथंच राहतो. असं जास्ती जर पाऊस झाला की मग इकडेच राहायचं. 23 आणि आम्ही मस्तपैकी आता लिंबू सरबत पिलेलं आहे, रिफ्रेश झालोय. आणि आता पुढचा ट्रेक 2 किलोमीटरचा 2 ते 3 किलोमीटरचा ट्रेक आमचा आता चालू होणार आहे. बिरागावाच्या पार्किंगपासून देवकुंडच्या धबधब्यापर्यंतचं अंतर 4.5 ते 5 किलोमीटरचं आहे. पाऊस जर नसेल तर भरपूर असा थकवा आपल्याला जाणवतो, त्यामुळे हा ट्रेकचा वेळ आणखीन वाढतो. आता शेवटच्या टप्प्यातील जंगलातल्या पायवाटा चालू झालेल्या आणि नद्यांचे खळखळते आवाज कानी ऐकू येत होते. फायनली आता थोडासा ट्रेक बाकी राहिलेला आहे, फक्त अर्धा ते 1 किलोमीटरचा. आणि एक समोर दिसते आपल्याला एक सुंदर अशी नदी, खळखळती नदी. इतके सुंदर असे नजारे दिसून सुद्धा आम्ही कुठेच थांबलो नाही, कारण आमचं एकच लक्ष होतं, देवकुंडचा धबधबा. त्यानंतर चक्क एक लोखंडी ब्रिज सुद्धा इथं आम्हाला लागला. याच ठिकाणी पहिला होता एक लाकडी सुंदर असा ब्रिज. याच ठिकाणी बरेच लोक वाहून गेले आहेत, त्यामुळेच हा ब्रिज इथे बांधलेला आहे. पाऊस जास्त पडल्यानंतर भरपूर पाणी या ओढ्याला येतं, त्यामुळे या ब्रिजचं काम खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याला आता शेवटचा टप्पा लागलेला आहे आणि तो आहे चढाव, भरपूर असा मोठा चढाव. आणि त्यात आम्ही कसं खूप थकलेला आहे तरी पण आम्ही त्याला होप्स देत आहे. एनर्जी डाऊन झालेली आहे पूर्णतः. स्वप्नील तुला मी होप्स दिलेत. देवकुंड ट्रेकमधला हा सर्वात कठीण टप्पा, कारण हा आहे पूर्णतः चढाव. किती मिनिटं लागली? हे झालं असं एक चढ झालं की झालं बस, याला म्हणतात होप्स. हा शेप कोणाला देणार होतो माहिती आहे का? जो आम्हाला सगळ्यात जवळ सांगेल जवळच आहे एवढं चढतं. हा शेप आम्ही त्याला देणार. 3 ते 4 किलोमीटर चालून इथं आल्यानंतर पूर्णतः एनर्जी आपली संपलेली असते, त्यामुळे हा टप्पा खूपच कठीण जातो. जागोजागी थांबल्याशिवाय आपल्याला गत्यंतरच नसतं. काही अवघड ठिकाणी इथं रोप सुद्धा बांधलेले आहेत. 10 मिनिटाचा ट्रेक फक्त बाकी राहिला आणि असं करत करत आम्ही अर्धा तास ट्रेक करतो. आला पाऊस आला वाटतं. आता चालू झालेला घनदाट अशा जंगलातील प्रवास. हिरव्यागार अशा या निसर्गरम्य जंगलातील ही पायवाट खूपच जबरदस्त अशी होती. आणि आता खात्री पटलेली की थोड्याच वेळात आपल्याला या धबधब्याचं दर्शन होणार आहे, कारण धबधब्याचा आवाज सुद्धा आमच्या कानावर पडतच होता. इतके 2 ते 3 तासाची मेहनत घेऊन ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो ती गोष्ट आम्हाला आता दिसणारच होती. बघू शकता हा किती आवाज येतोय आणि तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेला हा आपला देवकुंड वॉटरफॉल. फायनली ती वेळ आली आणि समोर दिसला हा धबधब्यांचा राजा देवकुंड. खरंच 2 ते 3 वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आज मला समोर दिसत होती आणि हा आनंद काही वेगळाच होता. याला बघितल्यावर एकच वाक्य मला आठवलं, द किंग ऑफ वॉटरफॉल, धबधब्यांचा राजा. आजपर्यंत बरेच धबधबे बघितले, पण या धबधब्याचं वर्णन मला करता येत नव्हतं, कारण हा धबधबाच इतका सुंदर होता. मस्तपैकी आम्ही सुद्धा या धबधब्यामध्ये टपाटप उड्या मारल्या आणि या धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला. संडे असल्यामुळे भरपूर अशी गर्दी या धबधब्यावर होती. एवढी गर्दी एखाद्या धबधब्यावर मी पहिल्यांदा बघत होतो. खरंच इथलं वातावरण काही वेगळंच होतं. 4 ते 5 किलोमीटरचा ट्रेकिंगचा सर्व त्राण इथं आल्यानंतर निघून गेला. पाऊस नव्हता, स्वच्छ असं वातावरण होतं, तरीसुद्धा धबधबा पूर्ण वेगाने वाहत होता. आणि पाऊस असल्यामुळे या धबधब्याचं दर्शन खूपच स्पष्ट आणि व्यवस्थित असं होत होतं. त्यानंतर पुण्याहून आलेल्या एका ग्रुपबरोबर आम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय केला. आमच्या ग्रुपमधल्या या अमित कासटने सुद्धा एकाला खांद्यावर उचलून घेऊन भरपूर मजा केली. इथलं वातावरण इतकं सुंदर होतं की इथून पाय आमचा निघत नव्हता. पण दुपार होऊन गेलेली आणि आता जायला लागणारच होतं. उतरताना मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागत होती, कारण प्रत्येक ठिकाणी असा हा आपला पाय घसरत होता.
जाण्याची जास्त घाई नसल्यामुळे प्रत्येक चांगल्या ठिकाणी थांबवून आम्ही या निसर्गाचा परिपूर्ण असा आनंद घेतो. पाऊस नसल्यामुळे आणि ओढ्याला पाणी कमी असल्यामुळे प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी थांबवून आम्ही भरपूर अशी मजा करत होतो. खरंच या देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुम्हाला सुद्धा हा देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक कसा वाटला ते जरूर कळवा. आणि असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.